इयत्ता 7वी विषय मराठी प्रकरण नंबर 4 प्रकरणाचं नाव आहे श्रावण मास। श्रावण मास या कवितेच्या खाली पान नंबर 16, 17 आणि 18 यावर जो स्वाध्याय आलेला आहे, जे प्रश्न आलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरू करूया श्रावण मास या कवितेच्या खाली आलेल्या प्रश्नांची उत्तरे। आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, खालील प्रसंगी काय घडते ते लिहा। तर प्रसंग आहे, पहिला पाऊस आल्यावर काय घडते, सरीवर सरी कोसळल्यावर काय घडते। तर या प्रश्नाचे उत्तर आहे, पहिला पाऊस आल्यावर, पहिला पाऊस आला की हवेत गारवा येतो, सारी सृष्टी पावसात न्हाऊन प्रसन्न दिसू लागते, लहान मुले पावसात आनंदाने भिजतात, पहिला पाऊस सर्व प्राणीमात्रांना हवा हवासा वाटतो। दुसरा प्रसंग दिलेला आहे, सरीवर सरी कोसळल्यावर। तर काय घडतं, सरीवर सरी कोसळतात तेव्हा झरे, नदी, नाले ओसंडून वाहतात, पशुपक्ष्यांना मुबलक पाणी मिळते, पशुपक्षी निवारा शोधतात, सर्व सृष्टी न्हाऊन निघते, शेतकरी आनंदित होतात। यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, निरीक्षण करा व लिहा। तुम्हाला निरीक्षण करायचं आणि लिहायचं आहे श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल। विद्यार्थी मित्रांनो, हा श्रावण महिना चालू आहे, तर ही जी कविता आहे श्रावण मास त्यावरच आधारित आहे। तर तुम्ही आकाशाचे निरीक्षण करा आणि तुम्हाला आकाशामध्ये कोणकोणते विशेष बदल दिसतात ते तुम्ही या ठिकाणी उत्तरामध्ये मांडायचे आहे। तर आपल्याला उत्तरामध्ये सांगता येईल की श्रावण महिन्यात आकाशातून सरसर सरी येतात आणि क्षणात फिरून ऊन पडते। अजून आकाशामध्ये आपल्याला काय बदल दिसतो, तर आकाशामध्ये आकाश काळ्या ढगांनी दाटून येते, आकाशातून पावसाची जोरदार सर येते, कधी आकाशातून रिमझिमत्या सरी पडतात, तर कधी ऊन पडून क्षितिजावर इंद्रधनुष्य उमटते। अशा पद्धतीने आपल्याला आकाशामध्ये विशेष असे बदल जाणवतात। आपल्याला कवितेमधून प्राण्यांची नावे लिहायची आहे, पक्ष्यांची आणि फुलांची नावे कवितेमध्ये कोणकोणती आलेली आहेत तर ती लिहायची आहे। तर प्राणी, कवितेत आलेले प्राणी आहे हरणी, पारसे, खिल्लारे। तर पक्षी आहेत बगळे, पाखरे आणि फुले आहेत सोनचाफा, केवडा, पारिजातक। यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, सुंदर बाला या फुलमाला या काव्यपंक्तीत सारख्या अक्षरांचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात। कवितेतील अशा ओळी शोधून लिहा। तर श्रावण मास या कवितेमध्ये सुद्धा अशा ओळी आलेल्या आहेत की त्या आपल्याला गुणगुणाव्या अशा वाटतात। तर श्रावण मास या कवितेमध्ये सुद्धा काही ओळी आलेल्या आहेत, काव्य पंक्ती आलेल्या आहेत, तर त्या आपल्याला गुणगुणाव्याशा वाटतात। तर त्या ओळी कोणत्या आहेत, त्या काव्यपंक्ती कोणत्या आहे, तर मला वाटलेल्या त्या काव्यपंक्ती आहे, श्रावण माशी हर्ष मानसी, उंच घरांवर उतरुनी येती अवनीवरती,
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी. विद्यार्थी मित्रांनो, या ओळी मला वाटल्या म्हणून मी लिहिल्या, तर तुम्हाला कवितेमधल्या ज्या ओळी आवडल्या आहे, ज्या तुम्हाला म्हणाव्याशा वाटतात, त्या ओळी तुम्ही या ठिकाणी उत्तरामध्ये लिहू शकता. यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. आपल्याला या ठिकाणी अर्थ दिलेला आहे, पण हा जो अर्थ आहे तर कोणत्या ओळीचा आहे ती ओळ आपल्याला शोधून लिहायची आहे. तर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. तर ही आहे कविता. तर कवितेमध्ये अशी कोणती ओळ आलेली आहे की ज्याचा अर्थ होतो क्षणात पाऊस पडतो आणि क्षणात ऊन पडते? तर कवितेमध्ये आलेली ओळ आहे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. म्हणजे काय? क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे, झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते. तर कवितेत आलेली ओळ कोणती आहे? तर कवितेतील ओळ आहे, तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे, हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत. तर कवितेमध्ये अशा कोणत्या ओळी आहे की ज्याचा अर्थ असा होतो की हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहे? तर कवितेत आलेली ओळ आहे, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. ही कवितेमध्ये ओळ आलेली आहे. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे, कवितेच्या खालील ओळीतला भाव तुमच्या शब्दात लिहा. आता कवितेच्या ओळी दिलेल्या आहे आणि त्याचा सुंदर असा काय भाव आहे, काय भावार्थ आहे, त्याच्यामध्ये काय अर्थ दडलेला आहे, तर तो दडलेला अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये मांडायचा आहे. तर याचं नमुना उत्तर मी देतो की याचा अर्थ होतो, आपल्याला ओळी दिलेल्या आहे, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. म्हणजे काय? तर श्रावण महिन्यात सृष्टी हिरवीगार झालेली असते, झाडे हिरवी दिसतात, गवत तर मखमलीचे गालीचेच वाटतात. त्यामुळे मनात खूप आनंद दाटून येतो. त्यातच इतर कोणत्याही महिन्यात न दिसणारा असा ऊन पावसाचा खेळ श्रावण या महिन्यामध्ये खेळत असतो. छान ऊन पडलेले असते, तोच एकाएकी पावसाचे शिरवे येतात. हा खेळ मनाला मोठा आल्हाददायक वाटतो. हे या ओळीमध्ये सांगितलेला भावार्थ आहे. यानंतर पुढे आपल्याला खेळूया शब्दांशी मध्ये खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा. तर कवितेमध्ये याच अर्थाचे कोणते शब्द आलेले आहे? आता बासरी, तर कवितेमध्ये याच अर्थाचा समानार्थी शब्द आहे पावा. स्त्रिया, समानार्थी शब्द आहे ललना. आकाश, नभ, मेघ, जलद, गुराखी, गोप, पृथ्वी, अवनी, वृक्ष, तरु, मूक, वदन, राग, रोष हे शब्द कवितेमध्ये आलेले आहेत.
यानंतर पुढे खेळूया शब्दांशी. खालील समानार्थी शब्दांचा जिना दिलेला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे उभे शब्द भरायचे आहेत. आडवे आणि उभे. एका जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरून दाखवलेल्या आहेत, दुसऱ्या जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरवायच्या आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर बघा. पुढारी. पुढारी म्हणजे काय? 1 नंबर आहे नेता. दिनांक, तारीख. 3 नंबर आहे पक्षी, त्याला म्हणतात खग. 4 नंबर आहे आकाश, तर आकाश म्हणजे गगन. 5 नंबर आहे डोळे. डोळे म्हणजे नयन. आणि 6 नंबर आहे आश्चर्य म्हणजे नवल. पुढे आहे लिहिते होऊया. श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दात लिहा. श्रावण महिना आणि वैशाख महिन्यामध्ये निसर्गात जो बदल जाणवतो तर तो तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये मांडायचा आहे. आता या ठिकाणी मी जे उत्तर देतोय ते नमुना उत्तर आहे. तुम्ही अजूनही यामध्ये तुमच्या मनाचा फरक लिहू शकता. आता वैशाखमध्ये काय कडक ऊन पडते, तर श्रावणमध्ये पावसामुळे हवेत सुखद गारवा येतो. वैशाखमध्ये नदी नाले आटतात, तर श्रावणमध्ये नदी नाले भरभरून वाहतात. वैशाखमध्ये तहानेने प्राणीमात्रांचा जीव व्याकुळ होतो, तर श्रावणमध्ये पशु पक्षी माणसे तृप्त झालेली असतात. वैशाखमध्ये गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही, तर श्रावणमध्ये गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. यानंतर पुढे चला संवाद लिहूयामध्ये पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची तुम्हाला कल्पना करायची आहे आणि तो संवाद तुम्हाला वर्गात सादर करायचा आहे. तर चला कल्पना करूया आपण आणि तो संवाद लिहूया. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा संवाद लिहू शकता आणि तुमच्या वर्गात तुम्ही तो सादर करू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.